सर्वांच्या अंतकरणाचं अधिष्ठान, वारकरी संप्रदायाचं कलशस्थान, श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा, संत महात्म्यांच्या जीवनाला उपमा देऊन परिपूर्णता करणारा, नवे नवे महिमा सांगणारा, त्या संतांचं वर्णन करत असताना अनेक प्रकारची उपमा देऊनही तिथे उपमा कमी पडते, अनेक प्रकारचे उदाहरणं देऊनही ते उदाहरण कमी पडतं, अनेक प्रकारचे दृष्टांत देऊन संतांचा महिमा वर्णन करू शकत नाही, असा अवर्णनीय, आदर्श, वंदनीय, पूजनीय असणार जीवन संत साधू पुरुषांचं आहे. आणि त्याचं यथार्थ वर्णन चार दृष्टांतानं करतात. पहिला जो दृष्टांत आहे तो शेतकरी वर्गासाठी आहे, दुसरा जो दृष्टांत आहे तो व्यापारी वर्गासाठी आहे, तिसरा जो उपमेचा दृष्टांत आहे तो मातृवर्गासाठी आहे, आणि चौथा जो दृष्टांत आहे तो लहान मुलासाठी आहे. विठ्ठल तुकोबाराय म्हणतात, आम्ही संत महात्म्यांच्या जवळ गेलो, पाहण्याचा प्रयत्न केला, पाहिल्याशिवाय कळत नसतं, जवळ गेल्याशिवाय माहीत होत नसतं, अनुभव घेण्यासाठी निकट जावं लागतं. जवळ गेल्यानंतर पाहायला मिळालं, सज्जन संत महात्म्यांच्या जवळ गेल्यानंतर पाहूनही अवगुण मिळाला नाही. जवळ गेल्यावर गुणांचंही दर्शन होतं आणि जवळ गेल्यावर दोषांचंही दर्शन होतं. गुणांचं दर्शन मला वाटतं कमी प्रमाणात घडत असेल, पण दोषाचं दर्शन जास्त प्रमाणात घडतं. अतिपरिचयात वाटे तुमच्या सर्वांचं. जवळ गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्यांच्या निकट गेलो, पायाजवळ गेलो, गेल्यानंतर असं वाटलं सुगंधी जीवन होतंय संतांच्या सहवासात. ते झिजले जगतासाठी, ते शीतलता देतात सर्वांना, म्हणून चंदनाची उपमा दिली. पण चंदन कमी पडलं, आमचा साधू सज्जनांचा वर्ग मोठा झाला, श्रेष्ठ ठरला. चंदनाची उपमा कमी पडली म्हणून परिसाची दिली, परिसही कमी पडलं म्हणून दिव्याची उपमा दिली. ज्ञानाच्या भूमिकेत दिवाही कमी पडला आणि म्हणून साखरेची उपमा दिली, पण जिथं साखरही कमी पडली तिथं आमचे संत श्रेष्ठ ठरले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तिथं अवगुण पाहूनही मिळत नाही, हा संत महिमा आहे. विठ्ठल भगवान परमात्मा ही गुणवान आहे. भगवान परमात्मा ही षडगुण ऐश्वर्य संपन्न माझा, किंवा एक भगवंताची जाण असं वर्णन आहे. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, सहाही गुणवरी वसती जेत. म्हणून तो सर्वांना माहित आहे, भगवान परमात्मा गुणातीत आहे, षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. तो गुणही देतो आणि जीवाला वाढवत राहतो, गुण देऊन पाहतो हा गुणी आहे का. आज आपण ज्या सेवेसाठी उपस्थित आहोत, आपल्या या महाशिवरात्रीच्या निमित्तानं होणारा नामयज्ञ भक्ती महोत्सवातील तृतीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा, म्हणजे तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे ग्रामस्थ मंडळींच्या माध्यमातून, विशेष करून हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज मस्के यांच्या संपर्कातून व्यासपीठ चालक महाराज उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण जिजाराम महाराज मस्के, हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज मस्के, हरिभक्तीपरायण माऊली महाराज मस्के, या आपल्या गावचं वैभव, हे तीनही व्यासपीठ चालक ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी असणारे ज्येष्ठ श्रेष्ठ पुरुष वर्ग, महिला वर्ग, आबाल वृद्ध, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये अनेक वर्षापासून, अनंत काळापासून म्हणता येईल, वर्ष सांगता येत नाही, म्हणजे परंपरेनं चालत आलेला, परंपरेला कुठं अडथळा न येता अविरत चालणारा चांडेश्वर भगवंताचा हा भक्ती महोत्सव, यातील ही तृतीय दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली. त्याचं कारण मला वाटतं चांडेश्वराची सेवा झाल्यामुळं आली, आणि एका दृष्टीने एक भाग्य समजतो की भगवंताची सेवा त्यांच्या दारात करण्याचं सौभाग्य आज मला लाभलं, आणि तीच सेवा करण्याचं सौभाग्य दरवर्षी षष्टीच्या निमित्तानं तिथं लाभतं. वाळवंटात शांतीब्रह्मनाथांच्या वाळवंटामध्ये आपला पैठणला सोहळा असतो,
पण ती सप्तमी जवळजवळ 1-2 वर्ष झाले असतील, 2-3 वर्ष आलो असेल ती आहे. आणि मला आठवत आहे याच वट्यावरती, वटा बदलला असेल कदाचित, वटा तोच आहे, त्याला कपडे नवे घातले, म्हणजे माणसं तीच आहेत. ज्या माणसांनी या कार्यक्रमाचा प्रारंभ सुरुवात केली अशी अनेक मंडळी माझ्या डोळ्यासमोर आहेत. या गावचं भूषण काकडा भजन असेल, हरिभक्तीपरायण वंदनीय प्रातस्मरणीय निवृत्ती बाबा असतील, भानुदास महाराज असतील, इथे येणारे त्यावेळेस आमचे गुरुजी संपत महाराज असतील, व्यवहारे बाबा, हनुमान महाराज असतील, अनेक मंडळी. मी 97ला इथं 8 दिवस थांबलो, ज्यावेळेस मला मृदंगाची थाप सुद्धा येत नव्हती. आता थापा मारता येतात. मी त्यावेळेस सांगतोय 97 साली मी इथं 8 दिवस थांबलो. इथं एक रूम होती, ती काढली का? इथं रूम होती आहे का? इथंच पाठीमाग, हा, त्याच्यामध्येच काकडा भजनी मंडळ झोपायला थांबायचं. विठ्ठला वास्तविक पाहतात त्यावेळेस मला आजही तसं काही मोठा ज्ञानी माणूस म्हणून तुमच्या समोर उभा नाही, एक तुमचं लेकरू म्हणून उभा आहे. पण त्यावेळेस मृदंगाची माझी सुरुवात होती. संपत महाराजांकडे मी पक्वा शिकत होतो. या गावचे नागवान्ना चाकणे, या गावचे ज्येष्ठ भजनी मंडळातील चाकणे गुरुजी असतील, अजूनही काही मंडळी असतील, तात्या आहेत इथं उपस्थित, दरेकर तात्या, आमचे महाराज आहेत पेटी मास्तर, नाही का, सर्व मंडळी इकडं उभा आहेत. हे जे आम्ही आत्ताची तरुण मंडळी, ही त्यांच्या दृष्टीनं नातवाच्या ठिकाणी, म्हणजे आपण सर्व त्यांच्या भूमिकेत जर गेलो तर आपण त्यांचे लेकर आहोत, नातू आहोत. परवाच मी उल्लेख केला आमच्या कार्यक्रमामध्ये की आदरणीय शांतीब्रह्म एकनाथजी बाबा कोष्टी गुरुजी आले तेव्हा त्यांच्या समोर जे काही वाजवणारे गाणारे मुलं होते ते त्यांचे पंतू होते. म्हणजे एवढे पंतू कुठून आले? हे विद्यावंशातले पंतू होते, म्हणजे माझ्या विद्यार्थ्याचे विद्यार्थी होते. गुरुजींना आनंद वाटला, हे पंतू होते. आता इथं सगळे आम्ही जे आहेत, आता माऊली महाराज आहेत, पोपट महाराज आहेत, गांधे महाराज आहेत, अजून वैष्णव महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, आदरणीय आमचे, आम्ही एका पाठाला होतो. हरिभक्तीपरायण श्रीगोंदा तालुक्यात कीर्तनकारांच्या यादीमध्ये ही जी आता 4 नावं चमकतायत, चांगली झळकतायत, त्यामध्ये आमचे रवींद्र महाराज पोटे महाराज आहेत, भोंडवे महाराज आहेत, मृदंगाचार्य आदरणीय केदार महाराज आहेत, नाही का. म्हणजे सगळा भरून कार्यक्रम आहे. सगळेजण टाळकरी मंडळी ज्येष्ठ आहेत, तुम्ही उभे राहिलेले आहात, सर्वांच्या चरणी दंडवत करतो. या ठिकाणी 97 वर्षाची आठवण का करून दिली तर आम्हाला हरिपाठ कोणी वाजू देत नव्हतं म्हणून. इथं हरिपाठ वाजू देत नव्हतं. हरिपाठ वाजवायला वेगळा वादक असायचा, कीर्तन वाजवायला वेगळा वादक असायचा, आणि काकडा भजनाला संपत असायचे. विठ्ठल बर का. आबा महाराज कुळधरावर उपस्थित आहेत, महाराज सर्वजण आमचे अण्णा वडील आलेले आहेत.